नमस्कार. नमस्कार सर. आपलं खूप खूप स्वागत आहे या आपल्या सेशनमध्ये. हो युनिव्हर्सल सर. ट्रेडिंग अकॅडमीच्या रॅपिड कंपाऊंडिंग मास्टरीमध्ये आपण जॉईन झालात आणि एक हो यशाचा एक मैलाचा टप्पा तुम्ही पार पाडलेला आहे आणि सर्व ट्रेडर्ससाठी एक प्रेरणा तुम्ही निर्माण केलेली आहे आणि यासाठीच आपण हा वन टू वन कॉल घेतलेला आहे. हो तर सर. सगळ्यात पहिलं मला जाणून घ्यायची तुमची नेमकी काय भावना आहे आजच्या या क्षणाला. सर, सगळ्यात मोठी तर पहिली ही भावना आहे की लॉस मध्ये होतो पहिले, आता प्रॉफिट मध्ये ट्रेड होतोय सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कारण तर की कसं आहे, आपली हा ही जी बोल. जर्नी आहे ही पूर्ण आपण जरा एक्सप्लोर करूया. हो हो. स्टेप बाय स्टेप आपण आपण आहे ना, स्टेप बाय स्टेप म्हणजे कशा प्रकारे आपण होतो आणि कुठपर्यंत आज आपण पोहोचलेलो आहोत आणि इथूनही पुढे आपल्याला नेमकं काय करायचंय. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल हा की हा. माझ्यासोबत रॅपिड कंपाऊंडिंग मास्टरीमध्ये जॉईन होण्याच्या अगोदरचा तुमचा जो प्रवास आहे हा मला जाणून घ्यायचा आहे. थोडक्यात सांगतो सर त्याच्यात. पहिले मी 2 ठिकाणी क्लास केले होते सर. ओके. 2022 पासून म्हणजे माझी पहिली मार्केटिंग कंपनी होती हम्म, हम्म, स्वतःची. हम्म, तर कोरोनामध्ये बंद झालं होतं, मी फ्री होतो एकदम. म्हणजे नंतर काम कंपनीचं मी केलं नाही माझ्या, कारण की हम्म. तिथे इन्व्हेस्टमेंट फार लागते मला. ओके. माझ्या मावशीचा मुलगा हे मार्केट करत होता. हम्म, हम्म, मग तो हम्म. बोलला की भाऊ म्हणे तू फ्री आहे तोपर्यंत मार्केट कर म्हणे. पण मार्केट मला त्याच्या व काही माहित नव्हता 2022-23 पर्यंत. अच्छा. हा, पण सुरुवात केली मी, त्याने सांगितल्यानुसार अकाउंट उघडलं जिरोदा मध्ये पहिले. मग 1-2 ठिकाणी उघडलं. मग थोडं 5-1 लाख रुपयाचे शेअर घेतले मी फक्त डिलिव्हरी इक्विटी मध्ये. मध्ये. हा, इक्विटी मध्ये. ओके. मग नंतर थोडं थोडं ऑप्शन मध्ये करायला लागलो, तर ऑप्शन मध्ये काय व्हायचं, लॉस व्हायचा सर. काय अच्छा. हा. म्हणजे प्रॉफिट झाला का पण लॉस जास्त व्हायचा. मग मध्यंतरी मी बंद करून दिलं होतं वर्षभरापासून ट्रेडिंग. मग 2 ठिकाणी क्लास केले. एक आमच्या इथेच केला, एक ऑनलाईनला केला, आणि अजून एका ठिकाणी म्हणजे तिसऱ्या ठिकाणी 3 क्लास केले त्याच्या पहिले. काय पण हा. हा. ते जे शिकवायचे ना सर, पण ते प्रॉफिट मध्ये यायचे, आम्ही प्रॉफिट मध्ये नाही राहायचो, आम्ही लॉस मध्येच राहायचो. अच्छा. हा. मग ट्रेड घ्यायला गेलो का लॉसच व्हायचा, तरी मग म्हटलं काय भानगड यार, मग तरी बंद करून टाकली, मग मी ट्रेड नाही करायचो. हम्म, हम्म, मग हम्म. मी एक अशा शोधात होतो की कुठेतरी काहीतरी सापडेल. तर तुमच्या मी फेसबुकला ऍड पाहिली होती. काय ओके. जून मध्ये वाटतं. हा, हा, हा. जून मध्ये मी ऍड पाहिली, मग त्याच्यानंतर मी तुम्हाला पण फी टप्प्याटप्प्याने दिली. मग तुम्ही जे शिकवलं त्याच्यावर बरोबर. मी पूर्ण आपण ते थोडंसं. स्टुडंटला 2 टप्पे देतोच की बाबा तू पहिल्यांदा हा हा. शुक्रवारी भर आणि बाकीचे तू मंगळवारी भर. हो राईट. हो. राईट, राईट, राईट. मग तुमचे जे शिकवणं होतं त्याच्यावर मी थोडस अभ्यास केला, आणि हम्म. म्हटलं तुमचं शिकवणं फार, म्हणजे जे तुम्ही शिकवलेत, एक तर आपला एटीएम सेटअप आणि एक मार्केट स्ट्रक्चर, म्हणजे बरोबर. मार्केट कुठून नेमकं वळण घेतं आणि कुठून खाली येतं, हा, हे हा. मला म्हणजे फार चांगल्या व्यवस्थित प्रकारे ते समजलं बरोबर. तुमच्या माध्यमातून. काही बरोबर. विषय म्हणजे काही अडचणी आल्या असतील तर मी तुम्हाला विचारले असतील की सर, मार्केटचं स्ट्रक्चर किती वेळा युज होतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर बँड वरनं किती वरनं वरती जातं, किती वेळेस खाली जातं, मी हे तुम्हाला विचारलं पण होतं. बरोबर आहे. म्हणजे मग थोडक्यात. त्याच्यावर व्यवस्थित त्याच्यावर मग त्याच्यावरच मी ट्रेड घेऊ लागलो, आणि एटीएम बरोबर. सेटअप आणि बरोबर. त्याच्यानंतर सपोर्ट आणि रेसिस्टन्स बरोबर आहे. हे काढणं शिकून गेलो ना एकदा, मग त्याच्यानंतर मला आता मार्केटमध्ये फक्त अडचण नाही येत आता जवळपास. एक कधी फक्त मला परवाच अडचण होती, ज्या दिवशी मार्केट वरती गेलं. बरोबर आहे. कारण की मी परवा पण म्हणजे पोलीस साईडला नव्हतो आणि आज पण नाही. काय बरोबर. आज साईडवेज आहे मार्केट. हा, साईडवेज आहे मार्केट, मग मी परवा ट्रेड नाही घेतला होता त्याच्यामध्ये. असंच आपल्याला कधी काम नाही करायचंय ना, हे हा सगळ्यात हा. महत्वाचं आहे. आता बिलकुल. मला आपल्याकडून एक जाणून घ्यायचंय हा की सर. आपण म्हटले की तुम्हाला आता प्राइस कुठून वळण घेईल हे कळतंय. हो तर ही सगळी कमाल कुणाची आहे, तर ती आहे मार्केट स्ट्रक्चरची. हो. मार्केट स्ट्रक्चरची. आपला गॉड सेटअप बनतो, बॉस फेल हो आहे, हो. हो हो. रिव्हर्सलचा बँड आहे, 100%ची हो हो. लेवल आहे. हो ह्या हो. सगळ्यामधून आपल्याला प्राइसचं भविष्यातलं जे वळण आहे हा हा. ती कुठे जाणार आहे बाबा ही, किंवा इथून निघाली तर ती कुठपर्यंत जाईल, ह्याची आपल्याला बरोबर. स्पष्टता येते. आणि मग बरोबर. त्याची सांगड जेव्हा आपण आपल्या एटीएम सेटअप सोबत घालतो हो हो. त्यावेळेला आपला क्वालिटी ट्रेड येतो. हो हो. तर या तुमच्या जर्नीमध्ये
तुम्ही जसं एका महिन्यामध्ये 1 लाख रुपये कमवले आणि आनंदाची गोष्ट तुम्ही सांगून कमवले. तुम्ही हो हो व्हॉट्सअपमध्ये मला रिप्लाय केला होता की सर, मी हे एका महिन्यामध्ये तुम्हाला करून दाखवतो. हो आणि हो तुम्ही म्हटलं की सर, आज माझ्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहेत. हो सर. बरोबर की नाही? तुम्ही ते चॅलेंज हो हो केलं हो हो रुपी बेस्ड ट्रेडरचं. बरोबर बरोबर. हम्म. राईट. तर तुम्ही म्हटलं की नाही, हे मी एका महिन्यात करणार. आणि हो तसं हो तुमचा शब्द तो पूर्ण केला. हो हो राईट. तर हे जे बिलकुल. 1 लाख रुपीज आपल्यासाठी याच्या अगोदर एक वेगळी जर्नी होती. पहिले तर ते लॉसच होता स्वप्न सर. होतं. आणि हा. आता ते स्वप्न पूर्ण केलंय तुम्ही, की एका महिन्यामध्ये तुम्ही 1 लाखापर्यंत पोहोचलेत. तर हे हो हो आर्थिक बदल जो तुमच्या लाईफमध्ये झालेला आहे, एक अचिव्हमेंट तुमच्यासाठी झालेली आहे, याचं तुम्हाला मनापासून कसं कसं वाटतं यासाठी? नाही नाही एकदम तुमच्यामुळे जे ना सर म्हणजे मार्केटचा दृष्टिकोन हा बदलला पूर्ण पाण्याचा. बरोबर आजच्या आनंदाचे अश्रू आहेत माझे पण. कारण की याच्या पहिले मी म्हणजे लॉसच होत होता सर त्यामुळे मग ट्रेडिंग नाही करत होतो. पण आपण 7 जुलै पासून तुमच्या बरोबर जॉईन झालोय सर. बरोबर आहे. जुलै जुलैमध्ये मी ट्रेड नाही केला होता सर हो, पूर्ण. तुम्ही बाहेर गेले होते आय थिंक कुठेतरी. नाही नाही मी म्हणजे तुमच्या क्लास अटेंड केलेत ना मी ओके ट्रेड नाही घेतला तेवढे. ओके ओके ओके. मग ऑगस्ट पासून मी ट्रेडची सुरुवात केली आणि मी सप्टेंबरच्या एक 5-6 दिवस मी बाहेर होतो. म्हणजे हम्म. या महिन्यात जे आपण 1 लाख रुपये काढलेत ना राईट. 5-6 दिवस मी पहिला आठवडा ट्रेडिंग नाही केली. ओके. बाहेरच असल्यामुळे. मग तिकडनं आल्यानंतर मी जशी ट्रेडिंगला सुरुवात केली तर रोजचे 8-10 हजार 8-10 हजार 12 हजार 13 हजार बरोबर. दोन अकाउंट मध्ये ट्रेड करतो एक माझ्या मिसेसचा आणि एक माझ्या. ओके. काय दोघींमध्ये एक एक लॉट घेतो. सकाळीच घेऊन घेतो या जिथे सेटअप बनला तिथे घेतो. नाही बनला तर नाही घेत मग ट्रेड. बरोबर आहे. आज सकाळी ट्रेड घेतला होता आता बसलेलो चुपचाप पाहतोय काहीच नाही करत. बरोबर आहे. आता सेटअप भेटला तर घेईल. एक छोटासा महत्वाचा गोष्ट आहे, की तुम्ही म्हणताय की तुमचा मागचा जो एक्सपिरियन्स आहे लर्निंग मधला, तुम्ही हो हो साहजिकच त्याच्यावरती काहीतरी इन्व्हेस्ट केली होती आणि त्याचं तुम्हाला हो फळ हो मिळालं की नाही मिळालं हा विषय आपण बाजूला ठेवूया. हा हा पण तिथून तुम्ही परत एकदा चौथ्या व्यक्तीसोबत म्हणजे माझ्यासोबत जोडण्याचा विचार केला. हो हो मग तुम्हाला 3 एक्सपिरियन्स वेगळे असताना सुद्धा तुम्ही मग माझ्यासोबत जोडण्याचं असं काय तुमच्या बाबतीत त्या 4-5 दिवसामध्ये घडलं, जे आपण फ्री सेशन घेतो, की तुम्ही हा हा माझ्यासोबत जोडण्याचा निर्णय घेतला होता? नाही तुम्ही जे सांगितलं ना सर ज्याच्या 4 कॅन्डल टू म्हणजे कॅनल सेटअप, येस. हा हा 2 कॅन्डल सेटअप आणि ज्या 4 कॅन्डल मार्केटमध्ये चालतात हा. ETFच्या आपल्या. बरोबर आहे. तर मला पण असं वाटलं की म्हणजे तुम्ही शिकवल्यानंतर की या मार्केटमध्ये या कॅन्डल जे आहेत म्हणजे आपल्याला स्ट्रक्चर कळालं व्यवस्थित की मार्केट कुठून बेरिश व्हायचं कुठून बुलिश व्हायचं. बरोबर, म्हणजे त्याला त्या आपण ब्लू बिल्डिंग म्हणतो. हो हो तो कॅन्डलच्या सेटअपनी म्हणजे तिथे बरोबर. आपल्याला नेमकं कळालं की मार्केट आज बुलिश आहे का बेरिश आहे हे आपल्याला समजतं त्याच्यामध्ये. बरोबर आणि आहे. त्याच्यानंतर मार्केट स्ट्रक्चर शिकल्यानंतर आपल्याला कुठून वळण होतं मार्केटचं आणि कुठे एंट्री करायची हे तुम्ही शिकवलं. बरोबर आहे. पहिले आम्ही एंट्री कुठे पण घेऊन घेत होतो आणि म्हणजे आता पता नव्हता रस्त्याच्या बरोबर कुठून आहे. घुसायचं आणि कुठून निघायचं हे माहीतच नव्हतं. बरोबर आहे. आता कसं तुमच्या शिकवल्यामुळे परफेक्ट माहीत पडून गेलं की मार्केटमध्ये इथे घुसायचं आणि इथे बाहेर निघायचंय समजा मार्केट आपल्या विरुद्ध दिशेने बी गेलं तरी. ह्या एकदम. 2 गोष्टी 3 गोष्टी त्याच्यात म्हणजे एकदम क्लिअरिटी समजून गेल्यात. मी आपल्या सगळ्यांना जॉईन करतानाच एक गोष्ट सांगत असतो, की पैसे, प्रॉफिट हा एक परिणाम आहे, हा रिझल्ट आहे. हो हो याच्यासाठी आपल्याला ते मिळवण्याची योग्यता स्वतःमध्ये विकसित करावी लागेल. त्याच्यात अजून एक गोष्ट सर मी पहिले माझ्या जो आहे ना हम्म. म्हणजे याच्यामध्ये पण करायचो मी M6 मध्ये हा हा. गोल्ड बरोबर क्रूड ऑइल. पण तिथे बी माझा सतत लॉस होता ह्या महिन्याला माझे तिथे पण सर्वे जे आहेत ना सर्व ग्रीन मध्ये येतात अरे वा, दोघी. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा त्याच्यात पण आणि मागचा जो लॉस होता तो पूर्ण मी ह्या महिन्यात म्हणजे भरून पण काढलेला आहे. बरोबर आहे. बरोबर आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे, मी लोकांना जे सांगतोय, ओरडून ओरडून सगळ्या ट्रेडरना सांगतोय, की ट्रेडिंग करण्यासाठी मोठ्या अमाऊंटची आवश्यकता नाहीये. नाही. राईट. याच्याबद्दल तुम्ही हो. बोला जास्त, ते खूप बरं होईल. मी पण छोट्या अमाऊंटने सुरुवात केली सर. 21,000 रुपयाने तुम्ही ज्या याच्याने सांगितलं होतं. मी सांगितलंय काय फक्त एक लॉटने तुम्ही काम करायचंय. हो हो 21,000ने सुरुवात केली त्याच्यानंतर बरोबर. जे काही 21,000 कारण आपण समजा सांगितले होते की 15,000 प्लस एक बफर अमाऊंट आपल्याला ठेवायची. हा हा सुरुवातीचे माझे 2 ट्रेड पण लॉस मध्ये होते 800-800 रुपये. तुम्ही हम्म. सांगितलं होतं की 800 रुपये तर 1400 रुपयापर्यंत लॉस घ्यायचा. बरोबर आहे.
सुरुवातीचे माझे 2 ट्रेड लॉस मध्ये गेले होते. जेव्हा 21,000 रुपये टाकले, 2,000 रुपये लॉस मध्ये होतो. मग त्याच्यानंतर परत मी ट्रेड घेतोय म्हटलं, सरांनी सांगितलेलं आहे ना, जोपर्यंत आपलं हे होत नाही तोपर्यंत आपण ट्रेड घेत राहायचा. बरोबर. शेवटी पाहू म्हटलं, महिन्याच्या शेवटी परिणाम काय येतो. मग जेव्हा धीरे रोज 2 ट्रेड इझिली भेटतात मार्केटमध्ये, याच्या व्यतिरिक्त जास्त काही भेटत नाही. पण एकदम बरोबर. 2 ट्रेडला काही प्रॉब्लेम नाही येत भेटायला चांगल्या क्वालिटीचे. पण जेव्हा चांगलं मार्केट राहिलं त्या दिवशी आपण ट्रेड जर घेतला तर चांगला प्रॉफिट त्याच्यातनं निघत गेला. बरोबर. आणि अशा याच्याने माझे पूर्ण महिन्यात जे 1,02,000 काहीतरी नेट नेट म्हणजे अमाऊंट प्रॉफिट झाला मागच्या मागच्या ओके. महिन्यात. हा, हेच हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला आता इथून पुढे हा. सिक्स फिगर अचिव्हर म्हणून आपण संबोधित आहोत, की तुम्ही सिक्स हो फिगर हो अचिव्हर आहात. आणि तुम्हाला आता हा जो परफॉर्मन्स आहे, हे जे नियम आहे, कारण काय आहे, तुम्ही जे काही पाळले नियम, जे काही फॉलो केलं, तेच तुम्हाला रिपीटेबल करायचे. हो हो कारण कुठलाही एक, आपण इथे एक व्यापारी आहोत, एक हो बिझनेस हो ऍज अ ट्रेडर म्हणून. तर कुठलाही बिझनेसचा नियम असतो की तीच गोष्ट रिपीट होत असते त्याच्या जीवनामध्ये. हो हो बरोबर की नाही? तर हा एक मंत्र सोबत ठेवायचा आहे. आणि तुम्हाला ते जे तुम्ही जे काही फॉलो केलं तुमच्यासाठी, जे वर्क झालं, मार्केट स्ट्रक्चर, एटीएम सेटअप, टू कॅन्डल सेटअप, या सगळ्या गोष्टी, तर यांनाच तुम्हाला रिपीट करायचे. आता हो. एक महत्वाची गोष्ट अशी, की हे जे सिक्स फिगर आपण अचीव केलेलं आहे, हम्म. आता इथून पुढे तुम्हाला 5 ते 6 पॉईंटचा स्टॉप लॉस कसा लावायचा, हो ते सर. पण रनिंग ट्रेडमध्ये. म्हणजे आपली ऑलरेडी एटीएम सेटअप सोबत एंट्री झालेली असणार आहे. हो हो आणि जेव्हा प्राइस आपल्या बाजूने जाते 1:2, 1:3 साठी, तर हो हो त्यामध्येच एक छोटीशी रिस्क घ्यायची आणि तिथेच 2 लॉट 3 लॉट आपल्याला वाढवायचे आहेत. हा. हे तुम्हाला मी इथे प्रॉमिस करतोय या इंटरव्ह्यू मध्ये, की तुम्हाला मी ते देणार आहे, की तुम्ही अजून कन्सिस्टन्सीने या या मार्गावरती चालत राहाल. हो सर. या सोबत अजून एक छोटासा प्रश्न आहे, की माझा सपोर्ट जो आहे आपल्याला, हो हो याच्याबद्दल आपण येथे थोडं बोलाल तर फार बरं होईल. बिलकुल बोलतो सर. तुम्ही मी कधी पण कॉल केला असेल तुम्ही उचललाय, तो रात्री हो दिवसा हो या दुपारी हो, तुमच्या सपोर्ट पूर्ण होता. नाही पण कॉल केला असेल तर व्हॉट्सअपला तुमच्या सपोर्ट राहतोच पूर्ण. म्हणजे 24 तास तुम्ही असं पकडून ज्याला की अवेलेबल राहतात. बाकी लोक अवेलेबल राहत थँक्यू, नाही सर. थँक्यू. बाकी लोक जेवढे शिकवतात 2 तास, तेवढंच आहे फक्त 1-1.5 तास अवेलेबल राहतात. नंतर त्यांचे असिस्टंट राहतात कोणी न कोणी अवेलेबल. मग ते म्हणतात सर नाही आहे, असं नाही. कारण की मी पण 2-3 ठिकाणी क्लास केले. बरोबर. पण तुमच्यासोबत फार वेगळा आहे. आणि तुमच्यामुळे जे शक्य झालेलं आहे सर, की तुम्ही जे शिकवलंय, तुमचं शिकवणं फार छान आहे. काय म्हणजे कोणाला पण कळून जाईल, की बरोबर. जो नाही पण मी तेच मार्केटमध्ये प्रॉमिस करतो नवीन सगळ्यांना, असेल. की मी तुम्हाला एक कुठला तरी असा ज्याला सगळ्यातलं सगळं कळतंय असा माणूस मला घडवायचा नाही. मला कोण घडवायचंय, की बाबा ह्या 4 गोष्टी आहेत, या तू फॉलो कर, पैसे बनतात. बरोबर. तर या ज्या गोष्टी आहेत ना, या आपण जे कोण आपल्या सोबतचे मेंबर आहेत, जे रॅपिड कंपाऊंडिंग मास्टरीमध्ये तुमच्या सोबत आहेत, हो त्यांना हो तुम्ही या माध्यमातून काय सल्ला द्याल? मी एकच सल्ला देईल सर, की तुम्ही जे सांगितलेलं आहे त्यानुसार जर त्यांनी फॉलो केलं, एटीएम सेटअप, गोल्डन रिव्हर्सल सेटअप, त्याच्यानंतर मार्केटचे जे 6 वळण घेतात तुम्ही, जे प्राइस येस. ऍक्शन होते प्राईजची 6 वळणं आपण जी शोधलेली आहेत, हो टॉप, हो बॉटम, वन साइड रॅली हो वगैरे. बिलकुल सर. आणि एक जो सेटअप होता सर, तुम्ही सांगितलं होता +1 +2 बनल्यानंतर गॅप अप होतो का गॅप डाऊन होतो. हा. काय तर मार्केटकडे जर ह्या बारीकाईने जर कोणी जर लक्ष दिलं, तर तो फेल होऊ शकत नाही सर. 100 पैकी 99.99 विनिंगच्या रेशो आहे सर आपल्या याचा. एकदम बरोबर आहे. कारण की मी जेवढे पण ट्रेड घेतले त्याच्यामध्ये लॉस 1% आहे फक्त. बरोबर आहे. मी ते तुम्हाला विचारणारच होतो, की तुम्ही हा. एवढे ट्रेड केले, तर तुमचा सगळ्यात हायेस्ट लॉस किती झाला होता 1 लाखापर्यंत पोहोचताना? माझा सर्वात हायएस्ट लॉस जो आहे सर, त्याच्यामध्ये झाला होता माझ्या 2,500 रुपयाचा झाला होता. आणि हायेस्ट प्रॉफिट किती झाला होता तुमचा? हायएस्ट प्रॉफिट माझं 13,000 रुपयाचं झालंय सर. 13,000 झालं होतं, राईट? हा हा. एका लॉटवरती आपण कुठे कुठे पोहोचू शकतो, कारण लोकांचा विश्वास नाहीये की एका लॉटवरती पैसे बनतात. नाही बनतात सगळ्यांना सर. असं वाटतं की खूप सारे पैसे घेऊन यावे लागतील, 50,000, 1 लाख. अजिबात नाही. मी म्हणतो फक्त 15,000 सुरुवात करा. आणि एक 4-5 दिवसापूर्वी पहा सर, एक बंद होताना एटीएम सेटअप बनला होता आपला खालचा.
ओके. म्हणजे पीए साईडच्या. ओके. बरोबर तुम्ही सांगितलं. मी त्याच दिवशी काय केलं होतं सर, त्याच दिवशी म्हणजे 3:15 वाजता तो सेटअप पाहिला होता आणि तिथे आपला पीईचा सेटअप घेऊन ठेवला होता. ओके. दुसऱ्या दिवशी मार्केट उघडताना मला प्रॉफिट होऊन गेलं होतं, कारण की राईट, 100 रुपये राईट, राईट, राईट. म्हणजे आपले लास्टच्या 2-3 कॅन्डल मध्ये एटीएम सेटअप बनला होता आदल्या दिवशी. हो हो हो. तर माझे आहे ना, मी पूर्ण काय करतो सर, 9:45 वाजेपासून तर 3:45 वाजे म्हणजे 4, 4:15 वाजेपर्यंत मी मार्केटच्या इथेच बसलेलो जातो. कुठे पण जर काही झालं तर माझ्या लगेच लक्ष राहतं, लगेच त्या क्षणी मी ट्रेड घेऊन टाकतो. बरोबर आहे. आणि मग नंतर आहे ना, फक्त आपला टॉप लॉस नेटा टार्गेट दोनच साठी प्ले करतो सर, बाहेर निघत नाही तोपर्यंत. बरोबर आहे. बरोबर आहे. आता असे पण हा बरेचसे लोक आहेत ज्यांना शेअर मार्केटमध्ये यायचंय, त्यांना इथे हा. म्हणजे प्रवेश करायचा आहे मार्केटमध्ये, किंवा असे लोक हम्म. आहेत जे मार्केटमध्ये ऑलरेडी स्ट्रगल करतात आहेत. हो हो. तर त्यांच्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्याकडे क्लास करावा सर त्यांनी. नाही, तसं 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 म्हणजे आपण त्याला 5 दिवसाचा फ्री क्लास जर त्यांनी केला, तर त्यांना ती हा गोष्ट हा कळून जाते की यांच्याकडे काहीतरी असं युनिक आहे जे हा आपलं हा. स्वतःच आहे. आपल्याकडे असलेला कन्सेप्ट कुठल्याही बुकमध्ये मिळत नाहीत, कोणत्या हो युट्यूबला हो. मिळत नाहीत, किंवा अजून कुठेही मिळत नाहीत. ह्या आपण बरोबर. स्वतः डेव्हलप केलेल्या आहेत. तर हो त्यांच्या हो जीवनामध्ये ताबडतोब बदल होतो 4 दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये. हो हो. राईट. चालेल. खूप खूप धन्यवाद की आपण वेळ पण दिला. तुमच्या फार मला फार धन्यवाद, तुमच्या कारण की तुमचे मला स्वागत करण्यासाठी मी या वेळेस पुण्याला नक्की येईल सर. आपली भेट होईल. तर मला मी वेळ आपल्याला द्या. दिवाळीमध्ये वेळ देतो. हो हो. आणि आपल्या या पूर्ण प्रवासासाठी, आणि आता तुमची जबाबदारी अजून वाढलेली आहे की हो सर. तुम्हाला आता इथून अजून हे जे यश मिळालं हे टिकवून ठेवणं, हे फार महत्वाची गोष्ट असते. यासाठी तुम्हाला बिलकुल खूप बिलकुल खूप सर, मी शुभेच्छा. पण या महिन्यात पण तुम्हाला प्रॉमिस देतो. डिसेंबर पर्यंत तुम्ही मी बरोबरच आहे, 6 महिन्याच्या याच्यात माझा 6 लाख रुपयाचा इन्कम मी तुम्हाला दाखवेल. नक्की, काय नक्की, नक्की, दर नक्की. महिन्याला माझं प्रण आहे, माझ्या पण की 1 लाख रुपये दर महिन्याला निघायलाच पाहिजे. छान, छान, छान. आता खूप मी खूप परवा शुभेच्छा ट्रेड तुम्हाला. केला नव्हता. आज माझ्या 7,500 7,600 रुपयाचा प्रॉफिट आहे, हो, ग्रुपला हो. टाकलं पण. सकाळी तुम्ही ग्रुपला शेअर केलेला आहे. हो हो. ठीक आहे, ठीक काय आहे. आता मी ट्रेड नाही घेतला, जर भेटेल तर घेईल, नाही तर मग चुपचाप बसेल. ओके, नाही तर ग्रेट, मग ग्रेट. हाच संध्याकाळी नियम गोल्ड आहे. मध्ये इथे पडेल. 80% तुम्हाला वेटिंग करावी लागते आणि 20% हो आपल्याला काम करायचंय. हा फॉर्म्युला नेहमी हो लक्षात ठेवायचा आहे. बिलकुल. थँक्यू. आपण तुमचा वेळ खूप दिली खूप त्याबद्दल. धन्यवाद सर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ठीक आहे. हां.